हाय एव्हरीवन, मी शर्वरी आणि तुमच्या सगळ्यांचं सुबक पुणे लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत करते। खूप दिवसांनी व्लॉग करते, पण कारणही तसंच आहे। खूप छान एका ठिकाणी मी वेणूला घेऊन चाललेली आहे। पुण्यामध्ये सध्या खूप जण त्या ठिकाणी जात आहेत, खूप छान छान काहीतरी नवीन गोष्टी बघतायत, शिकतायत, अगदी खरेदी सुद्धा छान तिथे पद्धतीने करतायत। तर चला आज म्हणलं तुम्हालाही तिथे घेऊन जाऊयात। आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर नक्की पुण्यात PCMC मध्ये राहत असाल तर नक्की त्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली असेल किंवा देणार असाल, आणि नसेल तर नक्की द्या। आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील ती छान जागा तुम्ही एन्जॉय करा, तिथल्या वाइब्स नक्कीच तुमच्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ऑलरेडी मी लेट चाललेली आहे, त्याच्यामुळे आता जास्त काही इथे बोलण्यामध्ये मी वेळ घालवत नाही। सगळं रेडी आहे, आता जस्ट मला लॉक करून निघायचं आहे। वेणू आजीकडे आहे, त्याच्यामुळे मला तिथून तिला पिकअप करून पुढे जायचं आहे। तर आता डायरेक्ट आपण जातानाच बोलूयात त्या ठिकाणी। आई कोपऱ्यात इकडे मागे बघायचं का? इकडे आत तर नाही आहे, मागेच म्हणजे वेणूला घेऊन पहिल्यांदाच आलो आपण इथे, आणि वेट केलं तर आपल्याला 3 जणींना 6 जणांचं टेबल मिळाले। ही बघ, ही कशी आहे, छोटी वेणुली है ना। आणि हा चिंटुडू चिंटुडू कोण आहे? गेल्या वर्षी आपण 1-2 कार्यक्रम थांबलो होतो। पुस्तक प्रदर्शनाला आलेलो आहोत, पुस्तक महोत्सव। आणि हा आता कितवं वर्ष आहे मला माहिती नाही, पण मी पहिल्यांदा आलेली आहे, कारण मागच्या वर्षी हे 2रं वर्ष आहे बरोबर। वेणू पहिल्या वर्षी आजीसोबत आली होती, कारण तेव्हा आम्ही रावेतला राहतो, त्यामुळे मग माझं येणं शक्य झालं नाही। वेणू सहज इकडे आईकडे आली होती, त्यामुळे आली होती वेणू। सो आर यू एक्साइटेड? येस, आय एम एक्साइटेड। ग्रेट, खूपच मस्त आणि खूपच जीवाभावाचा विषय। पुस्तकं म्हणजे जीवाभावाचा विषय। हा, बुक ट्री ना, मस्त केलंय ग। पुस्तक झाड फारच सुंदर। आणि फर्ग्युसन हे माझं कॉलेज आहे, म्हणजे इकडे मी लॉ करायला होते। 3 नंबर गेटनी आत गेल्यानंतर जे लॉ कॉलेज आहे, तर तिथे माझं लॉचं शिक्षण झालेलं आहे। आधी मी BMCCला होते, आणि मग माझं हां इलेक्ट्रिक गाडी आहे बरोबर। तर बसून यायचं का तुला? चालेल, दमाला झालं असेल ना। हां, तर त्यामुळे इथे ह्या कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा माझ्या नवीन त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जुन्या गोष्टी, सॉरी नवीन नाही, जुन्या गोष्टी मला पुन्हा सगळ्या आठवल्या, कॉलेजचे दिवस आठवले। ह्या इकडच्या बाजूला जास्त येणं नसायचं, जेव्हा काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असायच्या तेव्हाच आम्ही यायचो, किंवा स्पोर्ट्ससाठी। 3 नंबर गेटच्या साईडला आमचं जे काही आमचं कॅम्पस होतं लॉ कॉलेजचं, तर तिथे आमचं जास्त जाणं असं, म्हणजे रोजचं कॉलेज आणि रोजच्या ॲक्टिव्हिटीज रोजचं जाणं तिथे कायम असायचं।
माझं पण. आणि नंतर मी IMDRला पण होते, त्याच्यामुळे फर्ग्युसनशी पुन्हा एकदा माझं असोसिएशन होतं, कारण IMDRला मी डिजिटल फोटोग्राफीचा कोर्सही केला. मला मागे पण सगळ्या गोष्टी मस्त मस्त दिसत असतील आणि छान वाटतं अशा सगळ्या डिजिटल युगामध्ये. हो दाखवते. डिजिटल युगामध्ये जेव्हा अशी फेस्ट होतात आणि लोक खूप प्रमाणात पुन्हा इथे येतात, बघतात, ही गोष्ट खूपच सकारात्मक आहे. खूप छान गोष्ट आहे ही. कुठे फोटो काढायचा आहे तुला? हा, तो टॉवर जो केलाय ना, पुस्तकांचं झाड. कावळा बसलाय. हा खरंच ग, कावळेच दिसत नाही आजकाल मुलांना. तर बघ, दिसला का तिथे? हा, तिथे तिथे वर कावळे कमी आहेत. हे बघ, अशा व्हॅन्स आहेत बघ. म्हणजे तुम्ही तेही एक्सक्यूज नाही देऊ शकत की चालावं लागतंय वगैरे. नाही, या व्हॅनमध्ये बसून या आपण पुस्तकांपर्यंत. ते बालमंडपाचं पण वाचूयात आपण, त्यांचे काय काय इव्हेंट्स आहेत. छान गेला ना हा टॉवर? हो काढूया. चल जा मग तिकडे, काढते लगेच. ही मेन बिल्डिंग बर का वेणू, फर्ग्युसनची. सगळ्यात पहिल्यांदा ही बिल्डिंग झाली जेव्हा फर्ग्युसन कॉलेज बांधण्यात आलं तेव्हा, आणि मग बाकी एक एक इतर इमारती झाल्या. हे इकडे आहे ना, हे वर एक छोटंसं दिसतंय बघ, वर आलेलं त्या झाडांमधून एक कन्स्ट्रक्शन दिसतंय बघ. हे हां छत, ते ॲम्फी थिएटर. हां, ही मेन बिल्डिंग. आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन जे आहे ते ब्रिटिशकालीन असल्यामुळे त्याचं सगळं वास्तू स्थापत्य जे आहे ते सगळं त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे. गोव्यामध्ये असे पण इव्हेंट्स होत असतात, तर असेही इव्हेंट्स गोव्यात गेल्यानंतर तुम्ही त्यावेळेला तिथे असाल तर नक्की जात जा आणि तिथे सहभागी होत जा. गोव्याला पण एक खूप छान सांस्कृतिक परंपरा आहे, पण सगळे लोक त्याचा विचार करतात असं नाही. आपण परीक्षेचा ताण कमी करून त्याच्याकडे उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. परीक्षा हा जीवन मरणाचा विषय नाही. माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान. सो कसं वाटतंय तुला आता इकडे? मला मस्त वाटतंय, मला खूप मजा आली. आणि काय काय खरेदी केली? आता मी एक 2-3 स्टॉल्समध्ये गेलो आणि तिथून भरपूर आता पुस्तक घेतली, म्हणजे जड झाली पिशवी. आणि अजून पण आमचं फिरणं चाललं. आणि मग उद्या यायचंय? येस. परवा? येस. गुड. आता ना थोड्याच वेळात इथे माननीय देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत, त्यामुळे सगळी जरा थोडीशी त्यांनी गर्दी पांगवली आहे आणि सिक्युरिटी वाढवलेली आहे. बघू आता आपल्याला त्यांना भेटता येतं का, बघता येतं का.
आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे मंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद मराठे, नॅशनल बुक ट्रस्टचे डायरेक्टर कर्नल युवराज मलिकजी, या पुणे पुस्तक महोत्सवाचे सहयोगी मिलिंदजी मराठे, युवराजजी मलिक महोत्सवाच्या माध्यमातून मिळालं. आणि अर्थातच पुणेकर ज्या गोष्टीकरता प्रसिद्ध आहे, कुठल्याही ज्ञान आधारित कार्यक्रमाला पुणेकर प्रचंड प्रतिसाद देतात. पुस्तक महोत्सवाला दिला आणि आज भारतातला एक अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा महोत्सव म्हणून या पुणे पुस्तक महोत्सवाकडे पाहिलं जातं. आणि गर्दीचे, आणि ही गर्दी नाही, हे सगळे दर्दी आहे, त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडण्याचं काम या पुणे पुस्तक महोत्सवात होत आहे. ही मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्ष आपण चर्चा करायचो की मोबाईल आणि महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्यातनं ज्या ज्या प्रकारचं विचार प्रवर्तन होतं, त्यामुळे जेव्हा प्रत्येक नागरिक पुस्तक वाचतो तेव्हाच देश प्रगती करतो. माननीय नरेंद्र जी मोदी. तुम्ही बघताय आता अंधार पडत आलाय ऑलमोस्ट. आम्ही मला असं वाटतं ना 1:30-2ला वगैरे आलो होतो आणि आता अंधार पडत चाललाय. वेणूचा आता पुढचं ॲक्टिव्हिटी क्लास आहे, त्यामुळे आम्ही परत निघतोय. आणि खरं तर मी तिला म्हणलं होतं की थोडंसं ना आपण मी पुस्तकं खरेदी करू, पण मीच एवढी भारावले गेले की मीच खूप पुस्तकं खरेदी केलीत आणि मन भरलेलं नाही आहे. आणि खूप अजून बघायला आहे, एक्सप्लोअर करायला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही उद्यापासून रोज यायचं आहे असं ठरवलेलं आहे. जेवढा जास्त वेळ लवकर सकाळपासून येता येईल आणि जेवढं जास्त वेळ संध्याकाळपर्यंत थांबता येईल तेवढं जास्त संध्याकाळपर्यंत थांबणार आहे. आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत इथे करायला, तर त्याही काही करता आल्या तर प्रयत्न आहे. वेळूला करायला मिळाल्या तर मजा येईल, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकेल ती आणि अजून पुस्तकं खरेदी करता येतील, बरीच नवीन माहिती ज्ञान मिळेल. खूप सारी उद्यापासून इथे लेक्चर्स पण होणार आहेत, तर त्यामुळे तुम्ही पुण्यातून आणि पिंपरी चिंचवडमधून बघत असाल तर नक्की ती लेक्चर्स अटेंड करायला. रोज संध्याकाळी 6 ते 8-10पर्यंत खूप छान छान इथे कार्यक्रम आहेत, वेगवेगळे कला उत्सव आहेत, तर ते देखील काही बघता येतात का प्रयत्न करणार आहे. नेमकं वेणूचं आता ॲक्टिव्हिटी शेड्यूल आठवडाभर आहे संध्याकाळी 6 ते 9, त्यामुळे आम्हाला तर ते नाही अटेंड करता येणार आहे. पण उद्या म्हणजे पुढच्या वर्षीपासून मात्र आम्ही इथं ते ठरवलं आहे की जेव्हा जेव्हा बुक फेस्ट असेल ना तेव्हा मग कुठली ॲक्टिव्हिटीची प्लॅन नाही करायची, जेणेकरून ते जे सगळे कला उत्सव आहेत, जे कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम, ते अटेंड करता येतील. आता तू मागच्या वर्षी आली होतीस, पहिल्यांदा होतं तेव्हा तू एकटी वेणू आणि तू आली होतीस. त्या वर्षी आपण तिघी आलो आहे, तर मागच्या वर्षीचा या वर्षीचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे सांग. बुक फेस्टिवल आहे, नवीन नवीन प्रकाशनांची, लहान मुलांची, मोठ्या माणसांची, ज्ञानार्जनात भर घालणारी इथे बरीच पुस्तकं आहेत. आमच्या वेणूला तर अतिशय ज्ञान ह्या पुस्तकातनं मिळते आहे. आम्ही सगळेजण इथे येऊन ह्या फेस्टिवलचा एकदम उत्साहात सगळं बघितलेलं आहे आणि प्रत्येकाने इथे यावं. सगळ्या वयोस्तरातल्या लोकांसाठी भरपूर पुस्तकं आहे आणि इथे छान छान कार्यक्रम चालू आहेत संध्याकाळी. या सगळ्याचा सगळ्यांनी इथे येऊन लाभ घ्यावा ही माझी पूर्ण सगळ्यांना विनंती आहे. उद्या येणार आहेस का? उद्या पण परवा? हो, आम्ही रोज येणार आहे का? रोज येणार.